इचलकरंजी शहरात बोगस स्टॅम्प पेपर विक्रीचे गंभीर रॅकेट कार्यरत असून या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दीपक रावळ यांनी महसूल विभागाकडे दिलेल्या तक्रार अर्जातून केली आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। तक्रारीनुसार 3 मार्च 2026 रोजी मनीषा मित्तल गोल्ड कंपनीतून 200 रुपयाचे 2 स्टॅम्प पेपर खरेदी करण्यात आले होते। संबंधित स्टॅम्प पेपर तपासणी दरम्यान बनावट असल्याचे निदर्शनास आले, तसेच बाजारभावापेक्षा कमी दरात स्टॅम्प विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला। यावेळी बोगस स्टॅम्प विक्रीसाठी वापरले जाणारे स्टॅम्प पेपर, बनावट शिक्के व इतर साहित्याचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। या प्रकरणात शासनाची महसुली फसवणूक होत असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। बनावट स्टॅम्पच्या माध्यमातून दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर केला जात असल्याने हा प्रकार भारतीय न्यायव्यवस्था, महसूल प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तक्रारदारांनी जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांकन विभाग, महसूल अधिकारी तसेच इचलकरंजी येथील संबंधित कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे सादर केले आहे। या प्रकरणातील संबंधित आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बनावट स्टॅम्प विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करावे, तसेच संबंधित कार्यालयाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू करून सत्य परिस्थिती समोर आणावी व शासनाचा महसूल वाचविण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलावीत अशी ही मागणी तक्रारदार रावळ यांनी शासनाकडे केली आहे। अलीकडच्या काही वर्षांमध्ये इचलकरंजी शहरामध्ये अतिशय अवैधपणे आणि बोगस पद्धतीने खरेदी व्यवहार झालेले आहेत। त्याच्या अगोदर आमच्या गोकुळ चौकामध्ये सुनीता प्रकाश मोरबाई यांच्या नावाने स्टॅम्प वेंडरचं ऑफिस आहे। त्यांनी तिथे स्टॅम्प विक्री करतात, पण त्यांच्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांच्याकडून शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम घेणे एका स्टॅम्प पाठीमागं, त्याचबरोबर परवानाधारक ऐवजी अन्य व्यक्तीकडून सही करून देणे स्टॅम्प आणि बनावट सही करून शासकीय मुद्रांकाचा गैरवापर करणे। त्यामुळे सुनीता प्रकाश मोरबाळे यांचं स्टॅम्पचं जे लायसन्स आहे ते कायमस्वरूपी निलंबित करावी अशी माझी प्रथम मागणी आहे। त्याचबरोबर जे बोगस खरेदी झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, उदाहरणार्थ सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असू देत, आदरणीय प्रांत साहेब असू देत, आदरणीय तहसीलदार साहेब असू देत, यांच्या खरेदीमध्ये सरसकट बोगस ऑर्डर जोडलेली आहे। उदाहरणार्थ आता या खरेदीमध्ये ही ऑर्डर जोडलेली आहे आणि ओरिजिनल ऑर्डर ही आहे। ऍक्च्युली यामध्ये बोगस ऑर्डरमध्ये औद्योगिक एनएचं रहिवासी करून विकलेले आहेत, नकाशा बोगस जोडलेले आहेत, त्यात म्हणजे नकाशा बोगस जोडून औद्योगिक एनए करून म्हणजे सर्व सकट म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा त्यांनी मान ठेवलेला नाही आहे, तहसीलदार साहेबांचा मान ठेवला नाही, प्रांत साहेबांचा मान ठेवला नाही आणि ही खूप मोठी टोळी आहे असं मला वाटतंय। कारण कोणाच्या ऑफिसमध्ये बसून ही सगळी संकल्पना मांडली जाते, कोणाच्या डोक्यातून ही सगळी आयडिया येते आणि एकाच मार्गदर्शन, एकाच टायपिंग, एकाच ऑफिस, एकट्यानं पेपर सबमिट करणं, चौथ्यानं ते पैशाचा हिशोब ठरवणं, असं काय यांचा गौरबंगाल आहे काय, काही टोळी आहे का अशी मला शंका वाटते। त्याचबरोबर हे सगळं करत असताना यामध्ये शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यावर काही दबाव, दमदाटी किंवा त्यांना वेठीस धरून हे सगळे बोगस व्यवहार केलेले आहेत काय अशी मला शंका येते। तसं नसेल तर शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सुद्धा यात काय सहभाग आहे काय याची मला शंका येते। त्यामुळे या सरसकट टोळीला अटक केली पाहिजे आणि सगळ्या बोगस व्यवहारामध्ये आळा बसला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। धन्यवाद।